दाखल खरात विरोधात आता एकूण 6 गुन्हे दाखल। तर खरातच्या ऑफिसचीही क्राईम ब्रांच पथकाकडून पाहणी। कार्यालयात अनेक महिलांचं शोषण झाल्याचा संशय। बोंदू अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही। या प्रकरणी उद्या सखोल निवेदन देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बोंदू खरातने मिरगावमध्ये धाकटपट शाहीने जमिनी बळकावल्याचा आरोप। जाम नदीपात्रात अतिक्रमणासह पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने बच्चू कडूंचा मोर्चा। येवला प्रांताधिकारी कार्यालयावरती कांदे फेकून नोंदवला निषेध। मोर्चात हजारो शेतकरी सहभागी। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाबाबत नीलम गोरेंनी दिलेला निर्णय राखून ठेवलाय। उपसभापती नीलम गोरेंनी फक्त निर्देश दिलेत। सभापती राम शिंदेंची माहिती। आयपीएस अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार उपसभापतींना नाही म्हणत उपसभापती नीलम गोरेंना पदावरून दूर करा। पत्राच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना करणार सभापतींकडे मागणी। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडून दिलं। शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा धक्कादायक विधान। तर कार्यकर्त्यांना कामं दिली, कमिशन नाही असं म्हणत गायकवाडांची सारवासारव। विजय वडेट्टीवारांविरोधात भाजप नेते राजू पाटील यांच्याकडून 100 कोटींच्या मानहानीचा दावा। वैयक्तिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या बदनामीचा आरोप। शिवसेना उभाटाचे नेते वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ। अॅट्रॉसिटी प्रकरणातील जामीन पुणे जिल्हा न्यायालयानं फेटाळला। कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। देशात इंधन तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू। हॉर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली अनेक जहाजं भारतात सुरक्षित आली। पंतप्रधानांची माहिती। तर काळाबाजार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचा इशारा। विठ्ठलाच्या पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला 25 मार्चपासून सुरुवात। 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत नित्य महापूजा। पाद्यपूजेची सुविधा। विठ्ठलाच्या पूजेसाठी भाविकांची मोठी मागणी। प्राईम टाईममध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय। बोंदू अशोक खरातला अटक झाली आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झालेला आहे। लोकांचं भविष्य सांगत असल्याचे दावे करणारा अशोक खरातला स्वतःचं भविष्य काय घडणार याचा काही अंदाज आलेला नाहीये। खरं तर आपण करत असलेल्या गैरप्रकाराची शिक्षा कधी ना कधी भोगावी लागणारच होती। तर सिन्नरच्या मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिरात बोंदू खरातचा दरबार भरायचा आणि दरबारामध्ये तंत्रमंत्र तसंच अघोरी पूजा व्हायच्या। याच पूजेतला एक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। मंदिरातील एका विशिष्ट खोलीमध्ये तंत्रमंत्र सुरू असताना तिकडे अचानक एक 20 फुटी नाग प्रकट व्हायचा। हा रिमोटवर चालणारा बोगस नाग होता। तर रिमोटने खरात नाग ऑपरेट करायचा आणि हे पाहून पूजेसाठी बसलेल्या अनुयायांना भीती वाटायची आणि आश्चर्य वाटायचं। आणि बोंदू खरात हा खराखुरा चमत्कार असल्याची खात्री त्यांना पटायची। अनुयायांच्या याच भावनेचा गैरफायदा घेऊन तो आर्थिक लुबाडणूक आणि लैंगिक शोषण करायचा। तर मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात नेमकं काय घडलंय आपण एकदा समजून घेऊया। तर त्या मंदिरामध्ये ईशान्येश्वर मंदिरातील अंधाऱ्या खोलीमध्ये अघोरी पूजा चालायच्या। पेय असेल किंवा प्रसादामधून गुंगीचं औषध दिलं जायचं आणि अंधारलेल्या खोलीमध्ये धूप आणि आरतीचा धूर मोठ्या प्रमाणात केला जायचा। पूजा करताना अचानक नाग प्रकट व्हायचा। तसंच 20 फुटी नाग पाहून अनुयायी घाबरत असत। खराच्या इशाऱ्यावरती नाग डोलायचा आणि रिमोटने बनावट नागाची हालचाल ही नियंत्रित केली जायची। नाग पाहून अनेक जण बेशुद्ध पडत असत, कारण या सगळ्या प्रकाराची भीती वाटायची आणि अनेक जण हा नाग बघून बेशुद्ध पडत असत। तर अनुयायांचा बोंदू खरातवरती यामुळे विश्वास वाढायचा। तर आपण बघितलं कशा पद्धतीने
हे सगळं तंत्रमंत्र चालायचं आणि या तंत्रमंत्रातूनच लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न तो करायचा. आता आपण जाणून घेऊया की वादग्रस्त ओकस प्रॉपर्टी जवळच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो असं काय करायचा, काय सांगायचा, त्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसायचा. बघूया तर बंधू खरातवरती का विश्वास बसायचा, तर जन्मतारीख तो विचारायचा, वेगवेगळे प्रश्न विचारायचा, त्यामध्ये जन्मतारीख विचारायचा, अंकगणित करायचा. त्यानंतर आपण सांगितलेल्या सगळ्या माहितीच्या आधाराने तो पुढचं बोलायचा. व्यक्तीच्या जीवनावरती घडून गेलेल्या गोष्टी ज्या आहेत तो ते सांगत असत. तसंच भूतकाळातील घडामोडी सांगितल्यावर खरातवरती लोकांचा विश्वास वाढायचा. साहजिकच आहे, कारण आपल्याबद्दल काहीतरी सांगतो म्हटल्यावर लोकांचा विश्वास वाढायचा. अनुयायाला भविष्य सांगायचा तो, जे काही पुढे घडणार आहे असं काही भ्रामक गोष्टी तो सांगायच्या. त्यानंतर भविष्यातील अडचणींवरती उपाय काय करायचे हे सुद्धा तो सुचवत होता. त्यानंतर खडे विशिष्ट पूजेचा उपाय तो सुचवत होता, म्हणजे पुढे काय करायचंय, कोणत्या प्रकारची पूजा करायचं हे सांगायचा. ईशान्येश्वर मंदिरातच पूजा करण्याचा सल्ला तो द्यायचा. आपण बघितलं ज्या पद्धतीने ही सगळी त्याची पूजेची पद्धत होती. आघोरी पूजेचा तो उपाय सुचवायचा, लोकांना तो आपल्या जाळ्यामध्ये अडकवत असे. आणि खड्यांच्या अंगठ्यांचा उपाय तो सांगायचा, जे कुठले खडे घालायचे, कुठल्या अंगठ्या घालायच्यात, त्याचे उपाय तो विशिष्ट सांगायचा. दरम्यान या सगळ्या गोष्टीमध्ये आता भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातवर खुनाचा आरोप सुद्धा होतोय. जमिनीच्या हव्यासापोटी खरातने कैलास जाधव यांचा घातपात केल्याचा आरोप त्यांचे बंधू विलास जाधव यांनी केलेला आहे. नाशिकच्या गवळाणे गावातील जमिनीवरून 2012 वाद झालेला होता आणि या संदर्भामध्ये कोर्टातील सुनावणीच्या 2 दिवस आधी कैलास यांचा कार अपघातात मृत्यू झाला. पण हा अपघात नव्हता, तर खरातने घातपात घडवून आणल्याचा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आपण एकदा समजून घेऊया. तर नाशिकच्या गवळाणे गावामध्ये जमीन खरेदीवरून वाद झालेला होता. कैलास जाधवांचा मूळ मालकाशी व्यवहार होता, तसंच 2 एकर जमिनीचं खरेदी खते करण्यात आलेलं होतं. दरम्यान खरातकडून याच जमिनीचा परस्पर व्यवहार करण्यात आलेला आहे. कैलास जाधवांनी या संदर्भात जाब विचारला, कारण त्यांच्या नावावरती ती जमीन होती. तर तुला काय करायचं ते कर, खरातनं धमकावलेलं आहे आणि खरात विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीच्या 2 दिवस आधी कैलास जाधवांचा अपघाती मृत्यू झाला. तर कैलासांचा अपघात नाही, तर खरातकडून घातपात करण्यात आलाय असं म्हणणं विलास जाधवांचं आहे. गवळाणे शिवारामध्ये 2 एकर जागा माझ्या भावाने साठेखत केलेलं होतं. साठेखत केलेलं असताना खरेदीची प्रोसिजर बाकी असताना ही जागा कॅप्टन खरातने खरेदी केली. खरेदी केल्याच्या नंतर माझ्या बंधूंनी त्यांना विचारणा केली का सर ही जी जागा आहे, ह्या जागेमध्ये माझं साठेखत आहे, याच्यामध्ये ह्या भानगडीत तुम्ही पडू नका. त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय करायचं करा, ही जागा मी घेतलेली आहे. 19/12/2022 ह्या जागेवर स्टे ऑर्डर मिळणार होती, पण स्टे ऑर्डर मिळण्याच्या पहिले 2 दिवस आधी माझ्या भावाचा अपघात झाला. हा अपघात नसून हा घातपात होता असं आम्ही पोलिसात तांबड पोलिसांना तक्रारीमध्ये पण म्हटलं. मग पोलिसांनी धातूर मातूर चौकशी केली. त्यांनी सांगितलं बुवा हा अपघातच होता, हा घातपात नव्हता. इतके दिवस मग तुम्ही गप्प का होते? आताच का तुम्ही आम्ही तक्रार गप्पा द्यायला असं का आम्ही कुठे गेलो तर आमचं म्हणणंच कुणी ऐकून घेत नव्हतं. पाहिजे? कारण ह्या कॅप्टनचे खूप पर्यंत हात होते. पार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्या याच्यातले असो, मग महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, प्रत्येकाशी त्याचे संबंध होते. त्याच्यामुळं त्याची कोणी आमची बाजूच ऐकून घेत नव्हतं कोणी.